सगळ्यांचं स्वागत। आज आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा 8 नंबरचा लेक्चर बघणार आहे। मी लेक्चर नंबर 7 च्या वेळेसच सांगितलं होतं की 8 मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे। यस, हाऊ टू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटर इनटू ए व्होल्टमीटर। ठीक आहे, तर लास्ट लेक्चरला आपण मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटर बघितलेलं आहे आणि त्याचं कन्वर्जन इनटू अॅमीटर कसं आहे ते सुद्धा बघितलंय। कोणाचं कन्वर्जन? मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटर। यस, करेक्ट। सो जरासं ते रिवाइज करूयात, मग या पॉइंटला जाऊयात। तर मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटरचा टॉर्कचा फॉर्म्युला काय होता बघा। दोन टॉर्क होते त्याच्यामध्ये, एक होता डिफ्लेक्टिंग टॉर्क, एक होता रेस्टोरिंग टॉर्क। डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय होता, कोणाला आठवतंय का? यस, काय होता? टाउ इज इक्वल्स टू NIAB। चार टर्म्स आहेत, आहे की नंबर ऑफ टर्न्स, I म्हणजे करंट, A म्हणजे एरिया, B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड। ओके, रेस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय होता? K × phi होता, है की नाही? या दोघांना इक्वेट केला होता आणि पायचा फॉर्म्युला काढला होता। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी बघितली। सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय होतं? d∅/di। d∅/di चा फॉर्म्युला काय आला होता? NAB, आहे की नाही? अपॉन खाली काय होतं? K इंटू काय होतं बाजूला? I। ठीक आहे, सो नो इंटू I नव्हता, चार टर्म होते, NAB/K। यस, 4 टर्म्स होते त्याच्यामध्ये, 3 टर्म्स वरती होते आणि एक टर्म खाली होता। ठीक आहे, K जो आहे तो ट्विस्ट कॉन्स्टंट होता, त्याला कमी करण्यासाठी आपण काय केलं होतं बाळ? यस, त्या वायरला काय बनवलं बाळ? फ्लॅट बनवलं होतं। यस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवणं फार गरजेचं आहे। यस, त्याच्यानंतर बाळ आपण काय शिकलो होतो? त्यानंतर आपण शिकलो होतो हाऊ टू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटर इनटू एन अॅमीटर। बरं, गरज का पडली मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटरला अॅमीटर मध्ये का कन्वर्ट करावं असं वाटलं? कारण अॅमीटरची खासियत काय आहे की जास्तीत जास्त करंट मेजर करणे किंवा त्याची स्केल एवढी चांगली असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे। गॅलव्हॅनमीटरचा प्रॉब्लेम काय आला होता? तर गॅलव्हॅनमीटर होता सेन्सिटिव्ह, त्यामुळे काय होतं? त्याची कॉइल डेलिकेट होती, त्यामुळे काय झालं? जास्तीत जास्त करंट तो मोजू शकत नव्हता। त्याची मेजरिंग कॅपॅसिटी किंवा करंट जो मेजर करायची ॲबिलिटी आहे ती फार कमी होती, मग ती वाढवणं गरजेचं होतं। म्हणजे ज्यावेळेस आपण मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटरला अॅमीटर मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस आपण त्याची काय वाढवत असतो बाळ? तर त्याची मेजरिंग कॅपॅसिटी किंवा करंट मेजरिंग ॲबिलिटी वाढवत असतो। आणि ते कसं केलं आपण? तर पॅरलल मध्ये एक छोटासा रेझिस्टन्स कनेक्ट केला होता। यस, आज आपण त्याच मुद्द्याला धरून कन्वर्जन ऑफ MCG इनटू व्होल्टमीटर बघणार आहोत। म्हणजे व्होल्टमीटर मध्ये अॅमीटरला मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनमीटरला कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? ओके, सो सिच्युएशन बघा। सपोज दोन टर्मिनल्स आहेत, या दोन टर्मिनलच्या अक्रॉस या ठिकाणी एक रेझिस्टन्स कनेक्टेड आहे। हा सपोज कॅपिटल R एवढा रेझिस्टन्स आहे। आता याच्या अक्रॉस तुम्हाला काय मोजायचं आहे? व्होल्टेज मोजायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही गॅलव्हॅनमीटरचा वापर करत आहात सपोज। ठीक आहे, तर गॅलव्हॅनमीटर कनेक्ट केल्यानंतर काय होईल बघा। गॅलव्हॅनमीटरचा स्वतःचा रेझिस्टन्स असतो G, जो की फार कमी असतो आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, आता इथून ह्या आणि ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस तुम्हाला या ठिकाणी गॅलव्हॅनमीटरच्या इथं रीडिंग मिळेल। ठीक आहे, कशाची मिळेल? व्होल्टेजची रीडिंग मिळाली सपोज। ओके, बर, इथून सपोज हे व्होल्टेज A आणि B च्या अक्रॉस तुम्ही मोजत आहात। इथं व्होल्टेज किती अप्लाय केले? सपोज V एवढं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे। ठीक आहे, आता जो काय करंट आलेला आहे हा इथं आणि इथं असं दोन वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये काय होणार आहे? स्प्लिट होणार आहे। इकडं आलेल्या करंटला करंट थ्रू गॅलव्हॅनमीटर IG असं म्हणतात। मग इथं जे व्होल्टेज मोजलं जाईल बाळा ते किती असायला पाहिजे? VG। मग ते किती असायला पाहिजे? VG म्हणजे IG इंटू G एवढं व्होल्टेज इथं मोजलं गेलं पाहिजे होतं। पण तुम्हाला माहित आहे करंट थ्रू द गॅलव्हॅनमीटर हा फार छोटा असतो। पुन्हा एकदा, करंट थ्रू गॅलव्हॅनमीटर हा फार छोटा असू शकतो, म्हणजे त्याला व्हॅल्यू जास्त वाढवता येत नाही। मग हे जर फार छोटा असेल किंवा ह्याला वाढवण्यावरती लिमिटेशन्स असेल तर व्होल्टेज जे मोजणार आहे ते सुद्धा फार छोटं असणार आहे। बघा ना, G हा कॉन्स्टंट व्हॅल्यूचा आहे। IG ची व्हॅल्यू सर्टन लेवलपेक्षा जास्त वाढवता येत नाही, म्हणजे VG वरती लिमिटेशन्स आले। VG जो आहे तो सर्टन व्हॅल्यूपेक्षा जास्त मोजता येणार नाही। आपल्याला मोजायचं व्होल्टेज किती आहे बाळ? V एवढं, आणि आपण मोजू किती शकतो बाळ? तर VG एवढं। पुन्हा एकदा, आपल्याला मोजायचं किती आहे? V एवढं, आपण मोजतो किती? VG एवढं। त्यापेक्षा जास्त झालं तर गॅलव्हॅनमीटर काय होऊ शकतो? डॅमेज होऊ शकतो। बरं, तुम्ही अप्लाय केलेला आहे त्यामुळे करंट एक्सेस वाला जो करंट आहे तो या डायरेक्शन मध्ये येणारच आहे। का? कारण
याचे एक सर्टन लेवल असणार आहे रेझिस्टन्सची टू अवॉइड किंवा टू रेझिस्ट करंट. मग त्याच्यामुळे रिमेनिंग जो आहे तो काय करणार आहे, इझिएस्ट पाथ चूज करणार आहे, तो ह्या मार्गाने जायचा प्रयत्न करणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या गॅलव्हॅनोमीटरला डॅमेज पासून वाचवावं लागणार आहे. मग गॅलव्हॅनोमीटरला डॅमेज पासून वाचवायचं असेल तर काय करावं लागणार आहे, इथे एक सिरीज मध्ये छोटा नाही ऍक्च्युअली एक सर्टन व्हॅल्यूचा किंवा हाय रेझिस्टन्स अप्लाय करावा लागणार आहे. तर आपण काय करूयात, इथं सिरीज मध्ये एक मोठा रेझिस्टन्स कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे, दोन कारण. पहिलं कारण काय की गॅलव्हॅनोमीटरच्या कॉइलला वाचवायचं डॅमेज होण्यापासून. दुसरी गोष्ट काय की पॅरललचं व्होल्टेज मॅचअप झालं पाहिजे. म्हणजे जेवढं व्होल्टेज आहे तेवढं मोजता पण आलं पाहिजे. ओके, म्हणजे तुमच्या गॅलव्हॅनोमीटर ह्या डिव्हाइस मध्ये व्होल्टमीटर ह्या डिव्हाइस मध्ये गॅलव्हॅनोमीटर तर असणारच आहे, प्लस एक सिरीज मध्ये रेझिस्टन्स पण असणार आहे. काय बोललो बाळ, कळालं का? यस, एक काय असणार आहे, गॅलव्हॅनोमीटर असणार आहे प्लस सिरीज मध्ये एक रेझिस्टन्स असणार आहे. ठीक आहे, तर गॅलव्हॅनोमीटर या ठिकाणी दाखवतो, गॅलव्हॅनोमीटर जी आहे आणि एक सिरीज मध्ये काय आहे बा, रेझिस्टन्स आहे जिची व्हॅल्यू x आहे. ठीक आहे बा, तर इथं जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणणार बा, VG इज इक्वल टू काय म्हणणार बा, IG इंटू G. ठीक आहे, आता हा अख्खा मिळून व्होल्ट मीटर तयार झाला. हा पार्ट जो आहे हा काय रे बा, व्होल्ट मीटर आहे असं म्हणत. ओके, आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे तुम्हाला एमसीजी ला व्होल्ट मीटर मध्ये कन्वर्ट करताना सिरीज मध्ये एक अननोन रेझिस्टन्स हाय व्हॅल्यूचा जोडायचा आहे. आता त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचा किंवा त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करता येऊ शकतो, तर हे जे अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे ते इथं सुद्धा अपियर होणार आहे. सो अप्लाय केलेलं व्होल्टेज V इज इक्वल टू ह्या ब्रँचच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल ड्रॉप किती असणार आहे बाळा, ते किती असायला पाहिजे, IG इंटू एक्स प्लस IG इंटू जी. यस, IG इंटू जी. ही स्टेप समजले का बघा बाळांनो सगळ्यांना. काय स्टेप लिहिलेली आहे, हे जे व्होल्टेज आहे ते इथलं ड्रॉप प्लस इथलं ड्रॉप. ओके, आता याला इकडे पाठवा IG ला. सो दॅट बिकम्स काय होणार आहे बघा, IG इंटू जी ला इकडे पाठवा. सो इकडच्या साईडला फक्त राहणार आहे IG इंटू एक्स विच इज इक्वल टू काय होणार आहे बा, V मायनस IG इंटू जी होणार आहे. यस, आता काय करा, I ला इकडे खाली पाठवा. सो दॅट बिकम्स x इज इक्वल टू काय होणार बा, V डिवायडेड बाय IG मायनस बाजूला काय होणार आहे बा, IG इंटू जी डिवायडेड बाय खाली काय आलं, IG. ओके, इथलं IG कॅन्सल झालं, हे खाली पाठवलं ना. ओके, आता V जो व्होल्टेज आहे, तर काय म्हणतो बघा, V जो व्होल्टेज आहे तो जर n टाइम्स मोठा असेल VG पेक्षा, का मोठा असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न. की अॅमेटरची मुव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटरची व्होल्टेज मेजरिंग ॲबिलिटी किती आहे, तर VG. हा जो गॅलव्हॅनोमीटर आहे हा फक्त VG एवढंच व्होल्टेज मोजू शकतो. पण आमची इच्छा काय आहे की जास्तीत जास्त व्होल्टेज मोजावं. किती जास्त, तर याच्या n पट जास्त व्होल्टेज मोजावं. कोणाच्या, तर गॅलव्हॅनोमीटरच्या. त्यासाठी तर आपण ही सगळी उठाठेव करत आहे बाळ. ओके, मग आपण काय करूया, इथं असणारं जे व्होल्टेज आहे ते इथल्या व्होल्टेजच्या किती घ्यायचं आहे, n टाइम्स. ओके, सो इथं आपण असं म्हणूयात, फॉर V इज इक्वल टू n टाइम्स VG. काय होईल बघा, आता x इज इक्वल टू x चं इक्वेशन काय म्हणणार बघा, x इज इक्वल टू काय म्हणणार बघा, V च्या जागी काय टाकायचं पण मला, n टाइम्स VG डिवायडेड बाय खाली काय बघा, IG मायनस काय बाजूला इकडं नुसता G आहे. चलो, सो x इज इक्वल टू काय म्हणणार बघा, n टाइम्स VG अगेन कॅन बी रिटन. VG ला कसं लिहू शकतो बाळा, तू लिहू शकतोस IG इंटू G डिवायडेड बाय खाली आलं IG मायनस काय आलं बाळ, G. तर IG कॅन्सल झालं बाळ. मग x इज इक्वल टू तुला काय मिळणार आहे, n टाइम्स G मायनस G आहे का. इफ आय टेक G कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, n मायनस 1. हे काय रे बाळ, अननोन रेझिस्टन्स जो की सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. जर तुम्हाला व्होल्टेज मेजरिंग ॲबिलिटी n टाइम्स नी वाढवायची असेल, व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी व्होल्टेज मेजरिंग ॲबिलिटी n टाइम्स मोठी करायची असेल, तर तुम्हाला n-1 पट मोठा रेझिस्टन्स, गॅलव्हॅनोमीटर पेक्षा n-1 पट मोठा रेझिस्टन्स
सिरीज मध्ये जोडावा लागणार. पॉइंट समजलाय का बघा सगळ्यांना? ओके, हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला उपयोगाचा आहे का? हा जो फॉर्म्युला जर असं मी या ठिकाणी पुन्हा एकदा लिहून घेतो. काय रे, एक्स चा फॉर्म्युला काय मिळालेला आहे? v अपॉन आय जी मायनस काय रे बा जी. ओके, हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन्ही फॉर्म्युल्याच्या वरून आपण काय सोडू शकतो? मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवू शकतो. ओके, सो हा पॉइंट होता कन्वर्जन ऑफ एमसीजी इनटू व्होल्टमीटर. ठीक आहे, तर जराशी शॉर्ट रिव्हिजन करूयात. ज्यावेळेस एमसीजी ला एमीटर मध्ये कन्वर्ट करत होतो त्यावेळेस आपण काय केलं होतं? इथे लिहितो एमीटर साठी आणि इथे लिहूयात व्होल्टमीटर साठी काय काय झालं, कंपॅरेटिव्ह थोडंसं. ठीक आहे, एमीटर साठी काय केलं आपण? पॅरलल मध्ये शॉर्ट रेझिस्टन्स जोडला होता, त्याला शंट रेझिस्टन्स म्हणलं होतं. त्याची व्हॅल्यू किती आली होती पहा? G अपॉन n-1 आली. ठीक आहे, व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करताना आपण काय केलेलं आहे? सिरीज मध्ये एक मोठा रेझिस्टन्स जोडलेला आहे X, त्याची व्हॅल्यू किती आहे? G इंटू n-1. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासारखे आहेत, कारण इथं n-1 नी डिवाइड केले, इथं n-1 नी मल्टिप्लाय केलेलं आहे. ज्यावेळेस आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवत असतो आणि ऍक्युरेसी जर आपण कॉम्प्रोमाइज करू शकत असू तर त्यावेळेस n-1 नी डिवाइड करायचं नाही, त्यावेळेस डायरेक्ट n नी डिवाइड करायचं. ओके, त्यात आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळू शकतो. तर आज आपण काही सुरुवातीला थेरी प्रॉब्लेम्स बघूयात, थोडीशी प्रॅक्टिस होऊ दे, वॉर्म अप होऊ दे आणि मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्टार्ट करूयात. ओके, थोडंसं कॅमेरा मी पॉज करतो, क्वेश्चन्स लिहून घेतो सो दॅट तुमचा टाइम वाचेल. तर बस सुरुवात करूयात. दोन क्वेश्चन्स मी बोर्डवरती लिहून घेतलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, ए मिली एमीटर गिव्स अ फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर, कशाला फुल स्केल देते बा? 25 मिली एम्पियर अँड इट्स रेजिस्टन्स इज 20 ओहम. हाऊ विल यू यूज इट टू मेजर ए करंट ऑफ 500 मिली एम्पियर. ठीक आहे, तर त्याचा रेजिस्टन्स किती दिलेला आहे? गॅलॉनमीटर आहे बरं का, मिली एम्पियर जरी म्हणालो तरी हा गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स असतो. ठीक आहे, आणि त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? का एमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, ज्याची मेजरिंग एबिलिटी किती असली पाहिजे? 500 मिली एम्पियर. ओके, सो बेसिकली काय काय दिलेलं आहे बघा, हे आयजी आणि जी दिलेलं आहे सुरुवातीला. जरी मिली एमीटर म्हणाले असले, क्वेश्चन मध्ये उल्लेख होताना तसाच होईल, पण आपल्याला समजून घ्यायचं आहे ह्या गोष्टी. ओके, सो हे काय दिलेलं आहे बा? आयजी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे बा? 25 मिली एम्पियर. ओके, त्यानंतर जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बा? 20 ओहम. ठीक आहे, तुला मेजरिंग म्हणजे करंट जास्तीत जास्त किती मोजायचं आहे? तर 500 मिली एम्पियर पर्यंत स्केल अप करायचं आहे त्याला. तर तुला त्यासाठी काय फाइंड आउट करायला लागणार आहे? शंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, सो शंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, G अपॉन खाली काय होता? n-1. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा n फाइंड आउट करायचं आहे. सो n कसं फाइंड आउट करता येईल बघा नाव. ठीक आहे, n इज इक्वल टू काय होऊ शकते बघा? I डिवाइडेड बाय IG मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, सो दॅट इज 500 मिली डिवाइडेड बाय 25 मिली. सो हे 25 दोन्ही, सो आन्सर किती येणार आहे? 20. n ची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता s इज इक्वल टू काय होणार आहे? G किती आहे बघा? 20 डिवाइडेड बाय n-1 दॅट इज 20 मायनस 1. सो हे किती येणार आहे बा? 20 डिवाइडेड बाय 90. 20 डिवाइडेड बाय 90. याचा आन्सर जे आहे ते 1.053 ओहम असं काहीसे मिळते. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. प्रॉब्लेम मध्ये करायचं काहीच नाही, सगळ्यात सोपी गोष्ट करायची दॅट इज n ची व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायची आणि आयदर तुम्हाला काय करायचं असतं? n-1 नी डिवाइड करायचं असतं g ला किंवा मल्टिप्लाय करायचं असतं, या दोन्हीपैकी एक गोष्ट करायची. ओके, हे लिहून घेतलं असेल आय होप तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 बघा, लिहून घेतलं असेल तर व्हिडिओ पॉज करायचं, सोल्युशन लिहून घ्यायचं. ओके, A gallonmeter of resistance 40 ohm gives a full scale deflection for a current of 5 milliampere. ठीक आहे, हे IG दिलेलं आहे आणि हे G दिलेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला याची रेंज जी आहे ती वाढवायची आहे. ती किती कुठे न्यायची? 0 to 5. म्हणजे तुमच्या I ची व्हॅल्यू जी आहे ती 5 असली पाहिजे. ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. ओके, सो मी सर्कल केलेला हा गिवन डेटा आहे. पुन्हा एकदा सेम तसंच G ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बा? 40 ओहम. ठीक आहे, IG किती दिलेला आहे बा? 5 मिली एम्पियर. ठीक आहे, आणि I किती दिलेला बा? 5 एम्पियर. ठीक आहे, आता आपण हे सगळ्यांना पहिल्यांदा n ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. यांचा वापर करू. I डिवाइडेड बाय खाली काय आलं? IG. I किती आहे बा? 5 डिवाइडेड बाय IG किती आहे बा? 5 मिली. मिली म्हणजे किती रे? 10⁻⁻³ हे 5 कॅन्सल होईल.
10⁻³ वरती जाईल, 10⁻³ वरती गेलं म्हणजे 1000 आहे. सो यांची व्हॅल्यू किती घ्यायची 1000. ओके, नो इश्यू. किंवा 10⁻³ ठेवलं तरी चालते बरं का, तसंच काय अडचण नाही. आता शंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? शंटचा फॉर्म्युला आहे G/n-1 आहे की नाही. सो G किती दिलेला बघा 40 डिवाइडेड बाय हे खाली किती येत आहे 1000 - 1. आता 1000 - 1 हे कॉम्प्लिकेशन्स वाढवू शकते, म्हणजे इधर 999 येते. तर समजा 40 ला 999 ने डिवाइड करायचं तर त्यासाठी आपल्याला लॉग टेबल वापरावं लागेल. पण या ठिकाणी आपण काय करणार आहे, डायरेक्ट याला सोडवणार आहे. कसं, तर राऊंड फिगर करून टाकणार आहे. ठीक आहे. सो हे आन्सर किती येणार आहे 40 डिवाइडेड बाय 1000च ठेवणार आहे, 999 न घेता. ठीक आहे. सो हे 0 0 कॅन्सल. सो आन्सर किती येणार आहे 0.04. सॉरी 0.04 असं आन्सर यायला पाहिजे. एवढं काय येणार आहे ओहम. ओके, आय होप तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम्स समजलेले असतील. ठीक आहे, लिहून घ्या. Okay, now let's go for the next question. A resistance of 3 ohm is connected in parallel to a gallonmeter of a resistance 297 ohm आहे. ठीक आहे, गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स किती सांगितलाय बा 297 ओहमचा. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ करंट पासिंग थ्रू द गॅलॉनमीटर. आता पहिली गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे की फ्रॅक्शन ऑफ करंट म्हणजे काय. तर बघा, फ्रॅक्शन ऑफ करंट म्हणजे Ig/I याची व्हॅल्यू तुला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. तर दिलेली एकच गोष्ट आहे तुम्ही एक गोष्ट इथे दिलेली आहे बघा, ए रेजिस्टन्स ऑफ 3 ओहम कनेक्टेड इन पॅरलल. म्हणजे हे काय दिलेलं आहे, हा छोटा रेजिस्टन्स आहे, दॅट इज दिस इज अ शंट रेजिस्टन्स. हा गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स आहे, दॅट इज G. ओके, सो G आणि S दोघं दिलेले तुला Ig/I फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर सोडवायला सुरुवात करूयात. ठीक आहे. Ig चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, S/S + G इंटू काय होतं I. मी कालच सांगितलं होतं, इकडे G आलं तर इकडं S येणार आहे, इकडे S आलं तर इकडं G येणार आहे. खाली S + G कॉमन राहणार आहे आणि I बाजूला आहे तसं राहणार आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ओके, सो आपल्याला आता काय पाहिजे, फक्त Ig/I. तर इकडे काय करत बघा, S डिवाइडेड बाय S + G आहे की नाही. ओके, सो दॅट मेक्स Ig डिवाइडेड बाय I इज इक्वल टू S/S + G. कसं करता येईल, S किती आहे बघा, S आहे 3 डिवाइडेड बाय खाली काय 297 + 3. सो दॅट मेक्स किती होते बघा 3 डिवाइडेड बाय 300. म्हणजे Ig डिवाइडेड बाय I हे किती मिळालं 1/100 मिळालं. किती मिळालं बघा 1/100. ओके, आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. सो पर्सेंटेज किंवा ऑड फ्रॅक्शन पर्सेंटेज फॉर्म मध्ये नाही सांगितलं तरी चालेल, असं सांगितलं तरी सुद्धा चालेल. जर समजा ह्याला Ig/I ला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतंय बघा, याचं पर्सेंटेज मध्ये दॅट इज 1/100 इंटू 100 करा. सो 1% ऑफ द करंट, 1% ऑफ द टोटल करंट इज फ्लोइंग थ्रू द गॅलॉनमीटर. क्वेश्चन सोल्युशन समजलंय का बघा, क्वेश्चनचं मीनिंग काय होतं आणि सोल्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे. इथे या ठिकाणी मगाशीच्या 2 प्रॉब्लेम पेक्षा थोडासा वेगळा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. मगाशी आपण n वरून सोडवत होतो, इथं फ्रॅक्शन ऑफ करंट विचारलेलं आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला वापरावा लागलेला आहे. ओके, विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन साठी जागा सोडवण्यासाठी जराशी कमी आहे, त्यामुळे मी हे पुसून घेतोय. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पहिल्यांदा हे लिहून घ्या आणि त्यानंतरच आपण या क्वेश्चनला जाऊया. ठीक आहे, लिहून घेतलंय का बघा. हा बघा, आता क्वेश्चन बघा पुढचा वाचतो बघा. ए गॅलॉनमीटर ऑफ अ रेजिस्टन्स, गॅलॉनमीटरचा रेजिस्टन्स दिलेला आहे 16 ओहम, म्हणजे G ची व्हॅल्यू दिलेली आहे. इट शोज अ फुल स्केल डिफ्लेक्शन व्हेन ए करंट ऑफ 20 मिली एम्पियर इज फ्लोइंग थ्रू. म्हणजे मॅक्सिमम करंट किती मोजू शकतो, दॅट इज Ig ची व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे, इज पास थ्रू इट. द ओनली शंट अवेलेबल इज शंट रेजिस्टन्स. हा फक्त एवढाच अवेलेबल आहे. किती आहे बघा, तो 0.06 आहे. ओके, सो विच इज नॉट अप्रोप्रिएट. इथे एक सिच्युएशन सांगितली की तो जो रेजिस्टन्स जोडलेला आहे शंटच्या अक्रॉस, गॅलॉनमीटरच्या अक्रॉस, तो जो आहे तो अतिशय कमी आहे, पण तो अप्रोप्रिएट नाही अजून. म्हणजे अजून काय व्हायला आहे, एक्सेस करंट कशातून फ्लो व्हायला आहे, गॅलॉनमीटर मधून फ्लो व्हायला. अशा सिच्युएशन मध्ये काय करायला लागणार आहे तुम्हाला, गॅलॉनमीटरला वाचवण्यासाठी
गॅलॉनमीटरच्या सोबत एखादा रेझिस्टन्स जोडावा लागणार आहे एक्स्ट्राचा. ओके, तर इथं काय म्हणतात टू कन्वर्ट इनटू अन एमीटर. ठीक आहे, सो हाऊ मच रेझिस्टन्स शुड बी कनेक्टेड इन सिरीज. यस, मी जसं बोललो होतो की किती रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडावा लागणार आहे हे ते विचारत आहेत, जेणेकरून गॅलॉनमीटर सो दॅट द रेंज ऑफ एमीटर इज किती सांगितलेले आहे 8 एंपियर. म्हणजे नवीन रेंज आय ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आतापर्यंत प्रॉब्लेम पेक्षा थोडासा हटके होता. याच्यासाठी आपल्याला डायग्राम बनवणं फार गरजेचं आहे. बघा, तर इथं गॅलॉनमीटर आहे. काल आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या बरं का. शंट रेझिस्टन्स जो आहे तो इथं कनेक्ट केलेला आहे असा. ठीक आहे, जो की त्यांनी सांगितलेल्या प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंगली 0.06 ओहम आणि गॅलॉनमीटरचा रेझिस्टन्स त्यांनी सांगितलेला मला 16 ओहम. ठीक आहे, पण इकडून जो मार्ग निघालेला आहे इकडूनचा, ठीक आहे, हा एक मार्ग आहे, याच्यातून जो करंट चाललेला आहे तो या कॉइलला अजून सुद्धा वाचवू शकत नाहीये, किंवा हा जो रेझिस्टन्स आहे हा सफिशियंटली स्मॉल नाहीये. मग इथला एक्सेस ऑफ करंट जर कमी करायचा असेल, या गॅलॉनमीटरला जर वाचवायचं असेल, तर तुम्हाला सिरीज मध्ये एक आणखी एक्स्ट्राचा रेझिस्टन्स जोडावा लागणार आहे, ज्याची किंमत आपण त्याला तात्पुरते एक्स असं म्हणूया, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर बा इथं अशा पद्धतीने ही डायग्राम कंप्लीट होते. ओके, सो आपल्याला आता काय काय करता येऊ शकते बघा. आलेला करंट किती आहे बाळ, आय आहे. इकडून किती करंट गेला त्यातला आय जी गेलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला कालचा फॉर्म्युला माहित होता, आय जी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता, एस अपॉन एस प्लस जी इंटू काय होतं आय. पण बाळ या ठिकाणी काय झालेलं आहे, गॅलॉनमीटरच्या सोबत एक एक्स रेझिस्टन्स आलेला आहे. म्हणजे नुसता जी न घेता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार आहे, जी प्लस एक्स घ्यावं लागणार आहे. काय घ्यावं लागणार बाळ, जी प्लस एक्स. ओके, सो आता आय आणि आय जी दोन्ही माहिती बघा. आय किती दिलेला बाळ, सॉरी आय जी किती दिलेला बाळ बघ, 20 मिली एंपियर करंट थ्रू आहे की नाही. सो आय जी दिलेला आहे 20 मिली मीन्स 10 रेज टू काय आलं -3. ओके, शंट रेझिस्टन्स किती दिलेला आहे बघ बा, तो दिलेला आहे 0.06 डिवायडेड बाय एस प्लस जी प्लस एक्स. एस किती दिलेला बघ शंट रेझिस्टन्स, तर नाही परत तोच आहे ना, एस म्हणजे 0.06 एस प्लस जी किती दिलेला बघ, गॅलॉनमीटरचा रेझिस्टन्स दिलेला आहे 16 प्लस काय आलेला एक्स. ओके, आता हा सगळा पार्ट उचलून इकडे आणा. म्हणजे काय होईल बघा, आता या दोघांची ऍडिशन पण करा आणि एकत्रच आणा. या दोघांची ऍडिशन केली तर काय होणार बघा, 16.06 प्लस काय होणार आहे एक्स इज इक्वल्स टू इकडे करणार आहे 0.06 डिवायडेड बाय ह्याला खाली पाठवलं तर काय होणार आहे 20 into 10 raised to -3. जर समजा डेसिमल इकडे लिहिले बघा 1 2 3, सो दॅट बिकम 0.020 होणार आहे. समजते का बघा, 3 प्लेसेस मी अलीकडे आणलेला आहे. तर हा 0 नाही लिहिला तरी चालतंय. काय स्टेप केल्या, याला इकडे आणलं, आणताना या दोघांची ऍडिशन केली, याला खाली आणलं, पण खाली आणताना काय केलेलं बघा, डेसिमल शिफ्ट करून आणलेलं आहे. सो हे याला कॅन्सल बघा, डिवाइड करा, सो काय येते बघा 3. ओके, सो आता आपल्याला काय करता येईल, याला एक्स ला इकडे पाठवता येईल का बघा, या साईडला नाही, एक्स तर फाइंड आउट करायचं आहे ना. सो देयर इज सम मिस्टेक, आय थिंक काय मिस्टेक झालेली आहे. हा, आय आणखी एक गोष्ट राहिली, दॅट इज आय मल्टिप्लाय करायचं राहिलेलं आहे. आय इथं आय ची व्हॅल्यू किती सांगितलेली त्यांनी, 8 सांगितलेली आहे. सो 8 इथं राहू द्या. ओके, 8 त्रिक इथं किती येणार आहे 24. सो 24 इज इक्वल्स टू इकडे काय आहे 16.06 प्लस एक्स होते. जर समजा एक्स ला तसंच ठेवलं आणि 16.6 ला तिकडे नेलं, दॅट इज 24.00 मायनस करतो, डायरेक्ट खाली लिहितो बरं का. आता या केस मध्ये 16.06. आता सबट्रॅक्शन करा, आन्सर मिळेल, दॅट इज 4, दॅट इज 9. 14 तून 7 गेले 7, दॅट इज आन्सर काय आला पाहिजे 7.94 ओहम. आन्सर शुड बी 7.94 ओहम. ठीक आहे, माझ्याकडून एक गोष्ट मिस झाली होती, दॅट इज करंट जो आहे तो इथं लिहिला नव्हता. ओके, त्यामुळे कॅल्क्युलेशन जे आहे ते जमिनी चालते. आता आन्सर मात्र करेक्ट आहे, दिस इज द राईट आन्सर, की आपल्याला किती रेझिस्टन्स जोडायला पाहिजे याच्या अक्रॉस, तर 7.94 ओहमचा रेझिस्टन्स जोडायला पाहिजे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. Okay, now we are going to see some multiple choice questions there.
दोन एमसीक्यूज मी मार्वल बुक मधून लिहिलेले आहेत. मार्वलचं जे नीट JEE वालं बुक आहे त्याच्यामध्ये पॉइंटचं नाव आहे टॉर्क ऑन ए करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड 4.5 नावाचा पॉइंट आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 93 आणि 94 मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 93 बघा. ए सर्क्युलर कॉइल ऑफ 10 टर्न्स एट रेडियस 5 सेंटीमीटर इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.1 Tesla. The magnetic field is perpendicular to the plane of the coil. What is the torque acting on the coil if current of 5 ampere flows through the coil? Options दिलेले आहेत 15 न्यूटन मीटर, ऑप्शन बी दिलेला आहे 3.14 न्यूटन, ऑप्शन सी 0 आणि ऑप्शन डी 12.56 न्यूटन. ओके, पहिली गोष्ट फोर्स फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळं हे न्यूटन मीटर वाला तर आन्सर करेक्ट असणार नाही. ठीक आहे. उरलेल्या 3 वरती विचार करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे की प्लेन ऑफ दी कॉइल जे आहे ती कशी आहे. बघा, मॅग्नेटिक फील्ड कसं सांगितलेलं आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दी कॉइल आहे. म्हणजे बघा, विचार करा, कालच सांगितलं होतं किंवा याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की मॅग्नेटिक फील्ड असं असेल. ठीक आहे. आणि प्लेन ऑफ दी कॉइल असं असेल तर एरिया वेक्टर जो आहे तो असा असणार आहे. एरिया वेक्टर विल बी इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एरिया वेक्टर विल बी इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि ज्यावेळेस एरिया वेक्टर आणि बी ह्या दोघांच्या मधला अँगल 0 असेल, दोघे एकमेकांच्या डायरेक्शन मध्ये असेल, तर त्यावेळेस टॉर्क काय असणार आहे, 0. टाउ इज इक्वल्स टू फॉर्म्युला काल सांगितलं होतं बघा, NIAB साइन ऑफ थीटा होता. ए आणि बी एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे. एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड मधला नाही अँगल, व्यवस्थित समजून घ्या बा. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला आहे. एरिया जरी परपेंडिक्युलर ते म्हणाले असले तरी एरिया वेक्टर हा काय असणार आहे, इन द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. समजून घ्यायचं या गोष्टी. काय सांगितलं, ज्यावेळेस एरिया हा परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड असेल त्यावेळेस एरिया वेक्टर हा पॅरलल टू फील्ड असणार. ज्यावेळेस एरिया हा पॅरलल टू फील्ड असणार आहे त्यावेळेस एरिया वेक्टर परपेंडिक्युलर असणार आहे. उलट्या सिच्युएशन्स. ओके. तर या ठिकाणी आता या दोघांच्या मधला अँगल थीटा किती घ्यायचा, तर 0 घ्यायचा. म्हणजे साइन ऑफ किती करायचं, 0. साइन 0 असल्या कारणाने टॉर्क सुद्धा काय येणार आहे, 0. सो याचा आन्सर करेक्ट काय आहे ते ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. थोडासा वेगळा क्वेश्चन होता. ओके. क्वेश्चन नंबर 94 बघा. A current carrying coil is subjected to uniform magnetic field. The coil will orient itself so that plane becomes, पहिलं काय सांगितलं, inclined at 45 degree to magnetic field. दुसरा ऑप्शन सांगितलेला inclined at any arbitrary angle. तिसरा ऑप्शन सांगितलं parallel to magnetic field आणि चौथा ऑप्शन सांगितलं perpendicular to the magnetic field. आता कॉइल जी आहे ती कमीत कमी टॉर्कच्या सिच्युएशन मध्ये जाऊन थांबत असते. कॉइल जी आहे ती कशी थांबत असते बघा, कमीत कमी. आणि आता याच क्वेश्चन मध्ये आपल्याला माहित झालं की 0 टॉर्क केव्हा असतो, ज्यावेळेस कॉइल जी आहे ती परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड असते त्यावेळेस. ठीक आहे. सो प्लेन जो आहे कॉइलचा कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. याचा अर्थ आन्सर करेक्ट कोणता येणार आहे, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. आय होप तुम्हाला दोन्ही क्वेश्चन्स समजले असतील.